नमस्कार मंडळी, मित्रांनो, कसा आहात सगळे? काय बरे आहेत का? लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे 1500 रुपये दर महिन्याला टाकण्यात येत आहे. तर याच्यामध्ये KYC प्रोसेस चालू होऊन खूप दिवस झाली. आता त्याची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर रोजी. तरी 18 नोव्हेंबर रोजी शेवटची तारीख आहे. त्याच तारखेनुसार ज्यांचं KYC झालेलं आहे त्यांना खूप अभिनंदन, आणि ज्यांची KYC राहिलेलं आहे आणि मला असे काही फोन येत होते की आमचं KYC राहिलेले आहे, आम्हाला पती नाहीत, आम्हाला वडील नाही आहेत. आता एक पुण्यावरून मला असा फोन आला होता की ती म्हणाली की मला वयही नाही, आडीलही नाही आणि पतीही नाही, मी अनाथ आहे, तर मी KYC कशी करू? तर यांच्यासाठी सरकारने काही विचार केला पाहिजे. त्यासुद्धा अजून एक एरर येत होता की हा आधार कार्ड क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही. तर त्यांच्यासाठी एक अपडेट आलेलं आहे. ते अपडेट असं आहे की ज्यांना असं एरर होत होतं त्यांच्यासाठी वेबसाईटवरून ते एरर काढून टाकण्यात आलेले आहे. ते आता करू शकतात. त्यांचा आधार कार्ड नंबर घातला की त्यांना OTP जाईल, त्यांचं KYC पूर्ण होईल. त्यानंतर ज्यांना पती आणि वडील ही हयात नाही आहेत, किंवा ज्यांचे पती हयात नाही आहेत, ते डिवोर्स झालेत, ते विभक्त राहतात, अशांसाठी एक अपडेट आलेलं आहे. ते अपडेट असं आहे की ज्यांचे पती हयात नाही आहेत, ज्यांचे पती जिवंत नाही आहेत, त्यांनी आपल्या पतींचा जे आहे ते डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू दाखला तिथे लावू शकतात, मृत्यू दाखला. त्यानंतर ज्यांचे वडील वारलेत त्यांनी पण मृत्यू दाखला लावू शकतात. आता असा प्रश्न येतो की जे अनाथ आहेत, जे खरोखर निराधार आहेत, त्यांच्यासाठी काय? अनाथ लोकांसाठी काय? ना वडील आहेत त्यांना, ना आई आहे, ना भाऊ आहे, कोणीच नाही. मग त्यांच्यासाठी काय करायचं पाहिजे? सरकारनं त्यांच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी एक अशी माहिती आणली पाहिजे की त्यांनी तिथं अपडेट दिल्यानंतर त्यांची पण KYC होणे गरजेचं आहे. तर 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. KYC करणे गरजेचं आहे. लवकरात लवकर लाडकी बहिणीने KYC करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर अजून एक प्रश्न असा होता की 18 नोव्हेंबरच्या आधी KYC करून घेऊ का तारीख वाढणार आहे? तर तारीख वाढेल न वाढेल ते शेवटची नंतरची गोष्ट आहे. तुम्ही KYC करून घ्यायचे तेवढी KYC करून घ्या लवकरात लवकर. OTPचं थोडं प्रॉब्लेम येत आहे, तो पण तुम्ही रात्री 9-10च्या समोर किंवा त्याच्यानंतर केला तर होऊन जाईल. तर अजून एक प्रश्न राहिला, इथे जे अनाथ आहेत आणि जे जे त्यांचं डिवोर्स झालेलं नाही, ते पतीपासून विभक्त राहतात, त्यांच्यासाठी सरकारनं काय केले का? त्यांच्यासाठी सरकारनं सध्या काही अपडेट आणलेलं नाही आहे. त्यासाठी आम्ही एक ग्रुप तयार करत होतो, WhatsApp ग्रुप. तर तुम्ही थोडं बॅकग्राऊंड ते बघत असाल, हे बॅकग्राऊंड थोडंसं हे झालेलं आहे. त्यासाठी आम्ही दुसऱ्या सेंटरवरती येऊन हे करत आहे.